ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन् मरणं निधाय हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकि नितरां या लोकमान्यादिभिः शश्वत प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्य संजीवनी प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदा प्रभुपदावरे निज समरे पिलीसे तनु कथेत मन गोविले कमलमालिके जणू मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनो, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे आचार्य अनंत दामोदर आठवले विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याचं वाचन आणि निरूपण मी इथे करत आहे। सद्गुरूच्या कृपेने हे तिसरं वर्ष आहे आणि आज आपल्या कार्यक्रमाचा तिसरा दिवसही आहे। सद्गुरूंबद्दल बोलणं याला काही शेवट नसतो। घरून खूप ठरवून येतो इथं बसून काय बोलायचं आहे, आणि इथं बसल्यानंतर ते काय बोलवतात काय होतं ते त्यांना माहिती आहे, ते करवून घेतात, म्हणून ही सेवा शक्य होते। कालही बऱ्याच गोष्टी ठरवून आलेलो होतो, त्या बोलता आल्या नाहीत। आजही तसंच ठरवून आलोय, पाहू सद्गुरू काय बोलून घेतात ते, त्यानुसार आपण प्रयत्न करू। आपण या काव्याच्या सुरुवातीला एक छोटंसं काव्य लिहिलेलं आहे, अर्पण पत्रिका जशी असते ना तशी, त्याबद्दल आज सांगायचं आहे। कारण सर्ग तर दरवर्षी आपण सांगतो। आपण या काव्याच्या सुरुवातीला असं लिहिलंय, असे बलविहीन मी मग कुठोनी आणो तरी पुरंदर वनातले सुमन दिव्य जा माधुरी। मी इतका बलविहीन आहे की देवा तुमच्या पूजेसाठी त्या इंद्राच्या वनातील दिव्य अशी फुलं आणू तरी कशी। घरीच परड्यात जी उमलतात पाने फुले त्वदीय चरणावरी प्रभुवरा तया अर्पिले। आज हे बोलाव का वाटलं, हजारी मोगऱ्याची फुलं आहेत आणि येरावारांच्या दारात येतात, भक्तिभावानं आणलीत, अक्षरशः म्हणजे फुल समोर ठेवल्यापासून सुगंध आहे। आप्पा तेच म्हणतात, घरीच परड्यात जी उमलतात पाने फुले, माझ्या अंगणात जी उगवतात तीच पानं फुलं त्वदीय चरणावरी प्रभुवरा तया अर्पिले। आता ती सुगंधित आहेत का नाही। सुगंधित विगदही वा मजन ठाऊकेही कशी त्वदर्चन करावया असती की अनाघ्रातशी। ती सुगंधी आहेत का त्यांना गंध नाही आहे हे मला काही ज्ञात नाही। तुमच्या पूजेसाठी ती योग्य आहेत का नाही ते सुद्धा मला माहिती नाही। आता ती जर सुगंधी असतील तर सुगंध असला तरी उचलुनी हृदाशी धरी न वास रुचला सुखे तरी तुडी व पाया तळी।
सुगंध असेल तर हृदयाशी धरा भगवंता, नाही आवडला तर पायानं तुडवा म्हणले. त्याचं काय होईल? श्रीहरी मजसी त्याचा विषाद लवही नसे. तुम्ही पायानं तुडवला तरी त्याचा मला काही दुःख नाहीये. घडली तव पूजा हे काय सौभाग्य अल्पसे. तुमची पूजा घडली, तुमच्या पायाचा होईना मी केलेल्या पूजेला स्पर्श झालाय, हे सुद्धा माझ्यासाठीचं सौभाग्य आहे. अशी एक छोटीशी अर्पण पत्रिका सुरुवातीला आपण या ग्रंथाच्या लिहिलेली आहे. काल आपण भगवंताच्या 2 दिवसामध्ये सुरुवातीला अवतार पीठिका, अवतारामागचा मुख्य हेतू काय, आणि दुसऱ्या दिवशी भगवंताचे माता पिता म्हणजे देवकी वसुदेव यांच्या आयुष्यात घडलेला जो भीषण प्रसंग आहे तो आपण पाहिला. आपल्या परंपरेप्रमाणे आज 4था सर्ग घेतोय. 4था सर्ग घेण्याचं कारण आमच्या सांगण्याच्या पद्धतीनुसार प्रथम 2 सर्गानंतर थेट आम्ही 4था सर्ग घेतो आणि सलग 18व्या अध्यायापर्यंत सांगत जातो. त्याच्या मागचं कारण असं आहे, 18व्या सर्गामध्ये भगवंताचं निर्याण आहे. भगवंत वैकुंठ गमन करतात, म्हणून निर्याणावर थांबायचं नाही, लगेच जयंती झाली पाहिजे, म्हणजे पुनश्च सुरुवात, पुनश्च हरिओम हे झालं पाहिजे. म्हणून आपण 3रा सर्ग कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 18व्या सर्गानंतर 3रा सर्ग घेतो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा 3ऱ्या सर्गाची योजना केली जाते. आजच्या सर्गाचं नाव आहे गोकुलानंद. आता भगवंताच्या लीला चालू होत आहेत. आता रोज आनंदी आनंदच आहे. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरः. शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतुः प्रधानञ्च वा. योगो ज्ञानमथास्तु कर्म नितरां निःश्रेयसे साधनं. जानीमो गिरिशैत देव भगवन् त्वन्न शरण्य प्रभु. परमपूज्य आप्पा भगवान शंकराला बंधन करताना म्हणतात, देवा, जीव सृष्टी ईश्वर किंवा जीव जगत जगदीश्वर यांच्या संबंधानं अनेकानेक मतभेद आहेत. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदम जीव शिवो वेतरः. मग एक विचारवंत आहे, आता या जीव जगत आणि जगदीश्वर यांच्याबद्दल भाष्य करताना प्रत्येक विचारवंतानं आपल्या आपल्या पद्धतीनं भाष्य केलेलं आहे. एखादा विचारवंत, एखादा ज्ञानी काय म्हणतो की जग सत्य आहे, एखादा म्हणतो जग मिथ्या आहे, ब्रह्म तेवढंच सत्य आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. कुणी म्हणतो या जीव आणि शिवाचं ऐक्य आहे. कुणाच्या मते हे जीव शिव दोघंही वेगळे वेगळे आहेत. किती विविधता आहे बघा. आता त्याच्याही पुढे जाऊन एक तर म्हणतो की जीव हाच परमेश्वर आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. ह्या महावाक्यांमधून प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येकानं वेगवेगळेपणानं जीव जगत आणि जगदीश्वर यांच्या संबंधानं भाष्य केलेलं आहे. आता इथेही भेद रजावत ते जाऊ देत. या जगताचं कारण कोण, या जगताचं कारण काय, कशामुळे हे जगत निर्माण झालं, त्याचा विचार करताना एक म्हणतो हे जगत शून्यातून निर्माण झालंय. एक म्हणतो म्हणजे शून्यवाद ज्याला म्हणतो आपण. एक म्हणतो परमाणूतून निर्माण झालंय, ज्याचं सायन्स सांगतं की एका अणूतून या जगाची उत्पत्ती झालेली आहे. कुणी म्हणतो हे प्रकृतीतून निर्माण झालंय, म्हणजे या परब्रह्माची जी माया नावाची शक्ती आहे, प्रकृती, त्या प्रकृतीतून या जगाची उत्पत्ती झालेली आहे. यांच्यामध्येही मतभेद, त्यातही सारखेपणा नाही. पण आता हा मतभेद आहेच आहे. शून्यम वा परमाणुरस्तु झालं हे, त्यानंतर मतभेद आहे. मग हा प्रश्न सुटेल तरी कसा? सामान्य जनाला अपेक्षा एवढीच असते मोक्षाची, तो मोक्ष लाभेल तरी कसा? मग एक म्हणतो योग मार्गाने लाभेल, योगो ज्ञानमथास्तु कर्म. कोणी म्हणतो ज्ञानानं लाभेल, कोणी म्हणतो कर्मानं लाभेल, योग मार्गाने लाभेल. आता हे सगळे सांगणारे जे लोक आहेत हे काही साधे लोक नाही आहेत. हे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, साक्षात भगवंताचे अवतार आहेत, शंकराचार्यांसारखे, मध्वाचार्यांसारखे.
पण प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी आहे, पण सगळ्यांचा हेतू मात्र एकच आहे, जगत कल्याण. आणि त्या हेतूनं ते हे सर्व सांगत आहेत. पण माझ्यासारख्यानं काय करावं देवा, हा गुंता मला काही सुटत नाही. मला एवढं कळतं म्हणले, जानी मो गिरीशैत देव भगवन त्वन्न शरण्य प्रभू. हा गुंता राहू देत जागच्या जागी. मला एवढं कळतं की तुमच्याशी मी शरण आलो, तुमच्या पायाशी मी शरण आलो. तुम्ही माझे धनी आहात, तुम्ही माझे प्रभू आहात. तुम्हाला मी एकदा शरण आलो की सर्व काही पार होणार आहे, एवढं मला कळतं म्हणले. हो, भगवंतानंच आश्वासन दिलंय ना, ददामी बुद्धी योगंतम तम येन माम उपयांती. ते जो मला शरण येतो, जो मला भजतो, त्याला मी बुद्धी देतो. बुद्धी योगम म्हणलंय भगवंतानं. आणि आता त्यानं बुद्धी दिली म्हणजे हा जो वरचा सर्व गुंता आहे तो नक्कीच सुटेल. आपण भगवंताच्या चरणी तेवढीच प्रार्थना करूया, मग भगवान शंकराच्या चरणी, की हा गुंता जो आहे तो सुटण्याची बुद्धी आम्हाला द्या. मी इच्छितो हरिचरित्र रचावयासी, घालावया गवसणीच जणून भासी. जे शक्य ना घडत ते आपुल्या प्रसादे, माझ्या शिरी वरदहस्त गुरो असू दे. मी या हरिचरित्राची रचना करण्यासाठी उद्युत झालोय. अहो, गवसणी काय असते हेच माहित नाही राहिला आता. तंबोरे ठेवलेले असतात गवयाच्या घरी, ते तंबोरे झाकण्यासाठी कापडाच्या गवसण्या शिवलेल्या असतात. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कापूस भरायचा भोत. तशी मी गवसणी कशाला घालतोय, या हरिचरित्राला गवसणी घालण्याचा, आकाशाला जणू गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय. ते माझ्याच्यानं शक्य होणार नाही. पण मला खात्री आहे. काय खात्री आहे? जे शक्य न घडत ते आपुल्या प्रसादे. जे शक्य नाही ते कशामुळे घडतं, ते केवळ तुमच्या प्रसादामुळे घडतं. त्याकरिता तुमचा वरदहस्त जो आहे तो माझ्या मस्तकावर राहू द्या, अशी म्हणून सद्गुरूंची प्रार्थना आप्पा करतायत. आता परवापर्यंत आपण तो प्रसंग पाहिला, मध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे मथुरेमध्ये, आणि भगवंताचं रात्रीतून मथुरेतून गोकुळात आगमन झालेलं आहे. त्यावेळेसचा गोकुळातली ती पहाट कशी होती त्याचं वर्णन आहे. ओंकाराचा उदय जाहला, हिरण्य गर्भा पुणजा वेळा, मंगलता ती त्या समयाची, आज येत जणू धरिते प्राची. ओंकाराचा, विश्वाची निर्मिती होण्यापूर्वी असं म्हणतात की ओंकार पहिल्यांदा निर्माण झाला, आणि त्या ओंकार ज्या वेळेला प्रकट झाला त्यावेळेला जी मंगलता होती, अ उ आणि म, आकार उकार आणि मकार यांच्या निर्मितीच्या वेळेला जी मंगलता होती ती त्या दिवशी, त्या पहाटे त्या गोकुळामध्ये ती मंगलता होती. सकाळ ती श्रावणी म्हणोनी, कुंद सावे वातावरण, चरण परी श्री हरीचे जेथे, उरेल केवी दुर्दिन तेथे. श्रावणातली सकाळ आहे, कुंद वातावरण आहे, परंतु श्रावणातली सकाळ असूनही तिथं भगवंताचे चरण लागलेत म्हणून तिथं दुर्दिन राहिलेला नाही. दुर्दिन या शब्दाचा अर्थ असा की ज्या दिवशी कुंद कुंद वातावरण असतं, आकाश निरभ्र असतं, मध्ये ढगाळ वातावरणामुळे एक दमकोंडी झाल्यासारखी माणसाची होत असते, असा दुर्दिन तिथं काही नव्हता श्रावण मास असून देखील. अरुणोदय होतसे मनोहर, नभी प्रभा फाकली लालसर, मेघखंड रंगले त्यामुळे, जनो गुलाले रंजित कमळे. सुंदर असा अरुणोदय होत होता. पहाटे त्या पूर्व दिशेला प्रभा फाकलेली होती, आणि त्यामध्ये छोटे छोटे दिसणारे जे मेघाचे खंड होते त्यांच्यावर जणू काही गुलाल फेकलाय. आपण जन्माच्या वेळी भगवंताच्या अंगावर गुलालात बुडवलेली जी फुलं उधळतो, तसं जणू भगवंताचं स्वागत करण्यासाठी त्या ढगांवरती या उषक कालानं तो गुलाबी गुलाबी रंग गुलालासारखा उधळलेला होता. पूर्व दिशेला आज काय हे, तेज उसळते तरी कसले हे, इंद्राच्या आकाशात तम यज्ञी, वसुधारेणे प्रदीप्त अग्नी. आणि ती पूर्व दिशा आज वेगळ्याच प्रकाराने एक तेजस्वी दिसत होती. हे तेज कशाचं असू शकतं म्हणले, कदाचित इंद्रानं
जे त्याचे सहस्त्र अश्वमेध त्यानं केलेले होते, यज्ञ केलेले होते, त्या प्रत्येक यज्ञाच्या वेळेस त्यानं जी वसुधारा घातलेली होती, अहो सामान्य माणूस सुद्धा 150 तूप घालतं वसुधारेच्या वेळेला. आता ते यज्ञ इंद्राचा यज्ञ आहे, त्यातही तो 100वा आहे. त्यानं त्यावेळेला जे तूप ओतलंय त्यावेळेला जो तो अग्नी वसुधारेमुळे प्रदीप्त झालेला असेल, त्याचं जसं तेज होतं तसं या पहाटेचं तेज होतं. किंवा सुधा कुंभका गरुड करातून हरुणी नेता पडला निसटून भूवरती आदळता त्यातील अमृत काय हे उसळे उज्ज्वल. किंवा आपल्या आईचा मुक्ततेसाठी, विनितेच्या मुक्ततेसाठी गरुडानं कद्रूनं त्याला अमृत कुंभ आणायला सांगितलं होतं सावत्राईनं. म्हणून हा गरुड देवलोकातून अमृताचा कुंभ घेऊन येत असताना बाकीचे देव झटत असतील ना त्याला. अहो ते एवढा गरुड महाबली होता की इंद्र ज्या वेळेला त्याला अडवा आला अमृत कुंभ जाताना, तर फक्त त्याचे 2-4 पिसगळ आले म्हणे फक्त. ते पण त्यानं इंद्राचा मान राहावा म्हणून गळू दिले, इतका बलवान होता. त्या गरुडाच्या हातातला तो कुंभ थोडासा आदळला असेल म्हणे या झटापटीमध्ये, आणि त्यातून अमृताचे काही थेंब उडाले. त्याचं जे तेज होतं अमृताचं, ते उज्ज्वल तेज या पहाटेमध्ये दिसत होतं. तेव्हा तसंही नसेल म्हणे. छेन तसे सूर्यराज भूमी पावन करण्या येती सुवर्ण रज उधळीत चालले तत्पर सेवक पुढती जय हरी सुखकंदा. किंवा तसंही झालं नसेल म्हणले. भगवान सूर्यनारायण आपल्या दरबारात येत आहेत. राजे लोक ज्या वेळेला दरबारात येतात त्यावेळेला त्यांच्या अंगावर सुवर्णाची चांदीची नाणी उधळण्याचा प्रघात होता. तसे याचे सेवक सुवर्णरज म्हणजे किरण रूपी जे सेवक आहेत त्याचे, ते सोनं उधळतायत म्हणे सूर्याच्या स्वागतासाठी. म्हणून हा उषःकाल इतका प्रसन्न दिसत होता. उगवे आता प्रभात मंगल नाचत येती किरणे कोमल विहंगमाची किलबिल काणी प्रसन्नतेची घुमवी गाणी. सूर्योदय झालाय आणि विहंगम म्हणजे पक्षी किलबिल 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 करतायत. प्रसन्न वातावरण आहे. सोनेरी उन्ह घरा घरावर तळपे वृक्षांच्या शेंड्यावर मंद वायुने डुलती वेली फुले सुगंधी ज्यावर फुलली. घरांच्या छतावर सोनेरी ऊन दिसतंय आणि ते ऊन वृक्षांच्या शेंड्यावर सुद्धा तळपतंय. झाडांवर फुलं आलेली आहेत, वेलींवर फुलं आलेली आहेत आणि त्यांचा सुगंध चौकडे पसरलेला आहे. थेंब पावसाचे सुकुमार दुर्वांच्या हिरव्या पात्यावर वरुणाने जणू आज गोकुळी असंख्यात रत्नेच उधळली. ते पावसाचे जे थेंब होते ते दुर्वांच्या हिरव्यागार पात्यावर कसे दिसत होते की जणू काही वरुणानं सकाळच्या वेळेला त्या दुर्वांच्या पात्यावरती दवबिंदू जे होते ते रत्न उधळल्यासारखे दिसत होते. आणि त्यावेळेला ती जी पृथ्वी होती ती पृथ्वी कशी वाटत होती. ही पृथ्वी आता कशासाठी निघाली आहे तर ते भगवंताचा जन्म झालाय त्या नंदाच्या घरी. तिला सगळ्यात आधी पृथ्वीला कळालं. मग ती बाळांत विडा घेऊन निघाली आहे म्हणे पृथ्वी. आता बाळांत विडा घेऊन निघाली म्हणल्यावर इकडच्या मंडळींना सांगायचं काम नाही. इथं मी उठून दिसले पाहिजे याच्यासाठी त्या सर्व प्रकारे नटून निघतात. तशी जी पृथ्वी नटून निघाली. वाही पृथ्वी न्हाली नटली वाही पृथ्वी न्हाली नटली नंद घरी उत्सवा निघाली नंद घरी उत्सवा निघाली वाही पृथ्वी न्हाली नटली तिच्या हरित शालूस शोभती तिच्या हरित शालूस शोभती पदरासी हे गुंफित मोती पदरासी हे गुंफित मोती वाही पृथ्वी न्हाली नटली वाही पृथ्वी न्हाली नटली. ही पृथ्वी नाहून नटून निघाली आहे. कुठे? नंदाच्या घरी उत्सव होतोय आणि तिच्या त्या हिरव्या शालूला, हिरवगार श्रावण मास आहे, पृथ्वीवर हिरवा शालू पसरलेला आहे आणि त्या हिरव्या शालूवर हे जे दवबिंदू होते तिच्या पदराला लावलेले मोती आहेत म्हणे. इतकं सुंदर त्या पृथ्वीचं रूप होतं.
त्याच वेळेला या गोकुळातल्या स्त्रिया शिरी घेऊनी मृण्मय घागर, स्त्रिया निघाल्या पानोठ्यावर, तेजाने निज पावित्र्याचे उजळ करीत मुख दिशा दिशांचे. या गोकुळातल्या स्त्रिया मस्तकावर मातीच्या घट घेऊन पाणी भरण्यासाठी पाणवठ्यावर चालल्या होत्या. आता त्या काय आजच्या सारख्या उशिरा उठत नव्हत्या. नळाला पाणी येईल तेव्हा नळाचं पाणी परभणीसारखं अवेळी येणारं पाणी काही त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्या पहाटे पहाटे उठून झुंजू मुंजू व्हायच्या वेळेला पाणवठ्यावर जायच्या पाणी आणायला. झुंजू मुंजू झालेलं होतं, पण यांच्या तेजानं, यांच्या पावित्र्याच्या तेजानं या दशदिशा उजळून निघाल्या होत्या. इतक्या त्या पवित्र होत्या, मंगल होत्या. आता त्यांच्या पाणवठ्यावर जाण्याचा जो रस्ता होता तो नेमका या नंदाच्या घरावरून जावं लागायचं त्यांना, त्याच्या दारासमोरून जावं लागायचं. नंदाच्या दाराहून जाता गडबड काही दिसली, विशेष दिसल्यावर कोणी का स्त्री ते वगळून गेली, जय हरी सुख कंदा. बायांचा स्थायी स्वभाव असतो तो. काही विशेष दिसलं तिथे काय आहे म्हणून विचारल्याशिवाय काही पुढे जाणार नाही. आणि ह्या नेमक्या चालल्या होत्या नंदाच्या दारासमोरून. तिथे काहीशी गडबड आत चाललेली यांना जाणवली. आरडाओरड चालू आहे, धावाधाव चालू आहे. म्हणून यांनी आत जाऊन डोकावून पाहिलं. नंदाच्या अंगणा भीतरी दोन चारकी असती नारी, मध्ये यशोदा मूर्छिता बला, नंद दूरसा गोंधळलेला. नंदाच्या अंगणात वाकून पाहिलं तर दोन चार बाया इकडून तिकडून धावाधाव करतायत. मध्ये यशोदा मूर्छित पडलेली आहे. नंद बाजूला दूरसा उभा गोंधळून उभा आहे. यशोदेस जागवी रोहिणी, मुखावरी लव शिंपून पाणी, वारा घाली कुणी पदराने, निरखी वदना आतुरतेने. ती रोहिणी तिच्या मुखावर पाणी शिंपडतीये, एखादी पदराने वारा घालतीये, दुसरी आवाज देतीये, यशोदे यशोदे उठ ग. आता एक तित्त बाजूला बाळ होतं, त्या बाळाला पटकन तिसरीने उचलून घेतलं. सतेज बालग गोजिरवाने, गुंडाळी दुसरी वस्त्राणे, तोच यशोदा ये भानावर, परतवीत नंदाचा धीर. तितक्यात ती यशोदा शुद्धीवर आली. आणि ती शुद्धीवर आल्याबरोबर याचा ढळत चाललेला धीर सुद्धा परत आला. गोळा होऊन तिच्या सभोवती, स्त्रिया अधीरा वृत्ता पुसती. आता तिला ती शुद्ध यायला उशीर, की काय झालं ग, कसं झालं ग, काय झालं ग, कसं झालं ग. तिनं काही यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही. प्रथम बालका अंकी घेऊन, सांगत असे त्याचे मुख चुंबना. तर तिचा आनंद तो काय असावा, ती कशाला यांच्या प्रश्नाची उत्तर देईल. तिनं पटकन ते लेकरू जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, त्याचं मुखाचं चुंबन घेतलं आणि मग सांगायला लागली. काल निशी वासरू मोकळे, बांधण्यास ओढाया गेले, असह्य कळतो पोटी आली, प्रसूत झाले शुद्धी गेली. ती म्हणली रात्री काय झालं, वासरू मोकळं सुटलं होतं म्हणली, आणि ते सगळ्या अंगणानं हुंदडत होतं. आणि पुन्हा पहाटच्या वेळेला आधी ते वासरूच दूध पिऊन जाईल म्हणून मी लगबगीनं उठले आणि त्या वासराला बांधायला गेले. वासरानं हिसका दिला आणि तितक्यात मी खाली पडले. पुढे काय झालं, मी बेशुद्ध झाले म्हणे, तिथंच प्रसूत झाले. पुढे काय झालं मला काहीही माहित नाही. परी सुरक्षित बाळ खरोखर देवाचीच कृपाही, जोडी कर गही वरुणी नंदा, स्वर्ग ठेंगणा होई, जय हरी सुख कंदा. परी वर झालं म्हणली, जे झालं ते झालं, पण लेकरू सुरक्षित आहे. देवाला नमस्कार केला आणि नंदाला तर स्वर्ग ठेंगणा झाला. यशोदे समग घरात नेले, उचित असे उपचारही केले, फार दिसानी पुत्र जन्मला, तुला आता का त्या हर्षाला. खूप दिवसानं लेकरू झालेलं होतं. तिथं काय आनंदाला त्याची काही कशासोबत तुलना होऊ शकत नाही. तिला घरात नेलं, बाळातनीच्या खोलीमध्ये तिला ठेवण्यात आलं, योग्य ते उपचार तिच्यावर करण्यात आले. आता नंदगृही हरी जन्मा आला, घरोघरी आनंद उसळला, कमळ विकसते कुठे तळ्यात, सुगंध पसरे सर्व वनात. एक कमळ तळ्यामध्ये फुलतं म्हणे, पण त्याचा सुगंध सगळ्या वनात पसरतो. तसा यांच्या घरात हरी जन्माला आला, पण आनंद मात्र प्रत्येक गोकुळातल्या प्रत्येक घरात झाला. वाजे सनई गरजे ढक्का, डुलती गगनी गुढ्या पताका, तोरण दारासी पुष्पाचे, कुठे नारळासह आंब्याचे.
सनई वाजायला लागली, धक्का वाजायला लागला आणि लोकांनी आपापल्या घरावर गुढ्या तोरणं बांधली आणि नंदाच्या या पुत्राचा जन्माचा उत्सव प्रत्येकाच्या घरामध्ये होऊ लागला. सर्व घरी शर्करा वाटती, नंदाचा पुत्रोत्सव कथिती. प्रतिदिवशी हे चालू होते, अधिकाधिक ये हर्षा भरते. सर्व घरी नाही तर सर्व घरातून साखर वाटण्यात येत होती. प्रत्येक जण माझ्या घरी काहीतरी आनंद झालाय म्हणून एकमेकाला अहो घ्या, हो साखर घ्या, साखर घ्या, साखर घ्या म्हणून लोक घरोघर जाऊन साखर वाटत होते, पुत्रोत्सव साजरा करत होते. आणि हे एक दिवस नाही, प्रत्येक दिवशी चालू होतं. म्हणून ते एक हिंदी भजन फार सुंदर आहे. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. ब्रज में आनंद भयो, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. जय हो नंद लाल की, जय यशोदा लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो, जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आनंद उमंग भयो, जय हो नंद लाल की. आनंद उमंग भयो, जय हो नंद लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो, जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण महाराज की जय. सगळीकडे आनंद झाला, प्रत्येक जण आनंदाची गाणी गाऊ लागलं. आता दिवस आला नाव ठेवण्याचा. आता 10 दिवस तो उत्सव चालूच होता. आता हा मुख्य दिवस. नाव ठेवण्याच्या दिवशी तर थाटासी मानुरली, नारींची बहु धांदल झाली, गमती झुलत्या केळी, जय हरी सुख कंदा. नाव ठेवण्याच्या दिवशी तर आता काय काय करू, काय काय नको, सगळ्यांची धांदल उडाली. आणि त्या स्त्रिया इकडून तिकडे तिकडून इकडे सगळे आवरावर करतायत, निघायची तयारी करतायत. जणू काही झुलत्या केळी आहेत तशा त्या भासत होत्या. रानातली झुलणारी केळ जशी दिसते तशा या स्त्रिया दिसत होत्या. मंगल न्हावणी करुणी भूषा, नंदग्रहासी निघती योषा. योषा म्हणजे तरुणी. पथी दिसे समुदाय तयांचा, गुच्छ रम्य जसा कळ्यांचा. त्या रस्त्यानं चालल्या जणू काही कळ्यांचा गुच्छ चालला, इतक्या सुंदर युवती होत्या. प्रत्येकीच्या ताटकरात, झाकून जाळीच्या वस्त्रात, आत गहू नारळ खण उंची, कुठे रेशमी झबले कुंची. प्रत्येकीच्या हातात बाळंतविण्याचं ताट होतं आणि त्या ताटामध्ये स्वतः विणलेल्या जाळीच्या वस्त्रांखाली ते ताट झाकलेलं होतं. आमच्या आप्पा गमतीनं सांगायचे, म्हणले झाकून न्यावं असा नियम आहे, पण बाया काय करतात म्हणे, मुद्दाम जाळीच्या वस्त्रानं झाकतात. म्हणजे आत काय आहे, आता एवढं केलंय, नवऱ्याचा एवढा खिसा रिकामा केलाय तिथं जाऊन आहेर करायचा म्हणून, मग ते 4 जणींना दिसलंही पाहिजे ना, म्हणून ते झाकतात. म्हणजे शास्त्रही पाळतात आणि दिसलंही पाहिजे असं म्हणून जाळीच्या वस्त्रानं झाकतात. म्हणून आता ते विणणंही राहिलं नाही, जाळीचे वस्त्रही राहिले नाही, डोकं झाकणं राहिलं नाही, तर ते नेण्याची वस्तू झाकणं फार दूरची गोष्ट आहे. झाकच राहिली नाही, सगळंच उघडं आहे. अहो उघडं म्हणजे एवढं आहे, आता आपण बोलू नाही खरं तर इथं बसून त्या गोष्टी. घरी काय शिजलंय त्याचा लागलीच फोटो, त्याचं स्टेटस. अरे खा ना, घास पदरा आड करून खावा, बरोबर आहे, ही पद्धत होती. पण मी काय खातो हे सगळ्या जगाला दाखवत सुटायचं. माहित नाही काय चाललंय आणि काय होईल पुढे. असो, आता नंदाच्या उत्साहाला तो काही म्हणजे 12वा दिवस, बारशाचा कार्यक्रम, बापाचा अतिशय उत्साह. त्यानं मोठा मंडप घातला. आता सगळं गाव येणार त्याच्याकडे. मंडप घातियला आनंदाने,
दिली आतुनी चित्रविताने, पान फुलांनी शोभा आली, उभ्या स्वागता दारी केळी. त्यानं मोठा मंडप घातला. आता त्या मंडपाला आतून चित्राची वितानं लावली, चित्राची पडदे लावले, सुंदर दिसावं म्हणून. पानांनी फुलांनी तो सजवला. दारात केळीचे खांब उभे केले. आता आत ही बाहेरची शोभा झाली. मध्ये पाळणा लटके सुंदर रत्ने बाजू सचारी, रंगीत पोपट मोर झालरी, निजलात मुरारी. जय हरी सुखकंदा. डोळ्यापुढं चित्र उभं राहावं असं काव्य आहे. सुंदर पाळणा आहे, त्याला रत्नांनी सजवलंय, लखलख लखलख चमकतोय आणि वरती चांदवा लावलाय. आपल्या तुमच्या पिढीपर्यंत माझ्या पिढीपर्यंत माहिती आहे चांदवा काय असतो. आता पुढे चांदवा, याला चांदवा म्हणतात, ते काहीतरी इथं गुगलवर एखादा फोटो टाकावा लागेल आणि याला चांदवा म्हणतात असं दाखवावं लागेल. त्या चांदव्याला सुंदर रंगीत पोपट मोर, त्याला झालरी लावलेल्या होत्या, त्या पुंगळ्या लावलेल्या होत्या चमकाव्यात म्हणून. असा सुंदर चांदवा मोठ्या कुशलतेनं करून त्याच्यावर बांधलेला होता. पुढे यशोदा पाटावरती काजळ कुंकुमल्या आली होती. बाकीचा मेकअप काही केलेलं नव्हतं बिचारीनं. ती काही कुठे ब्युटी पार्लर मध्ये, त्या बारशाच्या दिवशी ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची तयारी आहे. म्हणजे 1.25 महिना होणं तर फार दूरची गोष्ट, पण ते दिसलं चांगलं पाहिजे. ती बिचारी साधी होती. तिनं काजळ कुंकू लावलं आणि पाटावर येऊन बसली. देहा थोडी आली कृशता, कांतीसी परी नसे म्लानता. हे फार महत्वाचं आहे. त्या श्रमानं कृश झाली होती, पण तिची कांती मात्र निस्तेज झालेली नव्हती, थकलेली नव्हती. ती थकली होती तात्पुरती, पण दुर्बल नव्हती, ती ॲनेमिक नव्हती. ती तिच्या गर्भारपणामध्ये शेवटपर्यंत तिचा तो हिमोग्लोबिनची लेवल तिची अतिशय उत्तम होती, त्यामुळे ती दुर्बल नव्हती. आता ह्या भराभर बाया तिथे यायला लागल्या. हा हा म्हणता मंडप सगळा, गोपवधूनी भरुणी गेला. जणू कवीच्या विशाल चित्ती, रम्य कल्पना दाटी करीती. एखाद्या काव्यात एखाद्या प्रसंगाचं वर्णन करताना आप्पाच्या मनामध्ये जशा एकामागून एक कल्पना येतात, आपण रोज ऐकतोय, तशा कल्पना जशा येतात बराबर कवीच्या मनामध्ये, तशा बराबर स्त्रिया सगळ्या नंदाच्या घरामध्ये येत होत्या. कृष्णाच्या मातेच्या भवती, ओटी भरण्या जमल्या युवती. तदा यशोदा दिसे जणू का, खुले पाकळ्यामध्ये कर्णिका. कमळाच्या आतली कर्णिका जशी दिसते तशा भोवती कमळाच्या पाकळ्या बसल्यात आणि आत मध्यभागी यशोदा बसलेली होती. गोपींनी घेतला उचलुनी, बाळकृष्ण पाळण्या मधुनी. ओट फिरविती हसत्या गाला, जावळ मोहविते दृष्टीला. त्यांनी उचलून घेतला काना पाळण्यातून आणि एक जण त्याचे मुके घ्यायला लागली आणि त्याचं जावळं पाहून म्हणायला लागली, एवढं लहान लेकरून एवढं जावळं. हिच्या करातून तिच्या करासी कृष्ण सारखा नाचे. नील कमल जणू तरंगते हे, जललहरी वरसाचे. जय हरी सुखकंदा. तिच्या हातातून तिच्या हातात, तिच्या हातातून तिच्या हातामध्ये कृष्ण चाललाय. ते कसं दिसत होतं म्हणे, हे निळं कमळ आहे, भगवंताचा रंग निळा आहे आणि यांचे कोमल कोमल हात पाण्याच्या लहरी आहेत, त्या एकमेकीच्या हातात देत आहेत. त्या लहरींवर ते नीलकमल डोलतंय असं ते चित्र दिसत होतं. मात्र एक अडचण होती बरं. अन्य करी आपुल्या करातून, देता व्याकुळ अंतःकरण. स्वतःच्या हातातून दुसऱ्याच्या हातात देताना अंतःकरण व्याकुळ व्हायला लागलंय. भगवंत आहे ते, लेकरू गोड लेकरू सोडवत नाही आपल्याला, ते तर साक्षात भगवंत आहे. तिला तिच्या आपल्या हातातून दुसरीच्या हातात देताना तिचं अंतःकरण व्याकुळ व्हायला लागलंय. कृष्णाला नच सोडू वाटे, प्रेम सर्व शरीरातून उमटे. दुसरी परी तितकीचा धीरा. आता हिला दुःख व्हायला लागले, पण दुसरी तेवढीच अधीर आहे ना. दुसरी परी तितकीचा धीरा, घेण्या त्या सुकुमार कुमारा. वात्सल्याची ओढा ताण, सहन करी स्मितवदने कृष्ण. सुकुमार कुमारा म्हणलंय. वडील बलवान, आई सुदृढ, लेकरू गुबगुबीतच होणार. भगवान तसेच होते. नाही तर आता त्या पाऊंडात सुद्धा मोजता येत नाही लेकर, असे एवढाले व्हायला लागले. वात्सल्याची ही ओढाताण जी होती ना, ही घेतीये ती देतीये ती घेतीये, ते लेकरू सहन करत होत. कारण
भगवंतानं जन्मच घेतला होता यांच्या इच्छा पुरवण्यासाठी. गोकुळातल्या लोकांसाठी भगवंतानं जे केलं ना ते भगवंतानं पुन्हा नाही केलं. भगवंतानं जेवढ्या काही लीला केल्या त्या अवखळ लीला दुसऱ्या कोणत्या देवानं सुद्धा नाही केलं आणि त्या दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात सुद्धा नाही झाल्या. त्या केवळ आणि केवळ त्या गोकुळात झाल्या आणि तोच गोकुळानंद आज आपण पाहतोय. आता यांची हे सगळे झटापट चालली, त्या लेकराची ओढाताण चालली आहे. आता मुळात काय, आजी किंवा सासू घरातली हे सूचना करणारं एक माध्यम असतं. त्या पटकन त्या वयस्कर बाया होत्या, आता ह्या उभ्यानं पटापट घ्यायला लागल्या, या मांडी घालून बसल्या, यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झालेले होते म्हणून त्यांना पटकन उठता येईना बसता येईना. मग ह्या म्हणल्या काय करायला ग, वृद्धा परित्या भरल्या रागे, हाल मुलाचे का करिता गे, चला पुरे त्या इकडे आणा, नाव ठेवण्या वेळ होत ना. यांना घ्यायचं होतं म्हणून त्यामुळे बस झालं का तुमचं, द्या म्हणे त्याला इकडं आणा आमच्याजवळ. आता त्याचं नाव ठेवायचं. नाव घेऊन गोविंदाचे, नामकरण होते इतराचे, वदल्या असतील काही आता, येथे कृष्ण ठेविता उचलिता. अहो आपल्या सगळ्यांचीच नावं, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या असं म्हणून ठेवलेली आहेत. आता त्या भगवंताचं नाव ठेवताना काय म्हणले असतील. आता हे काय माहिती का, हे तर्काला समजणारं नाहीच. त्याच्यासाठी तर्क लावायचेही नसतात. काय म्हणले असतील देव जाणे. त्यांची भक्ती अपरिमित होती आणि त्या भक्तीमुळे त्यांना ते साधलं. ते कथन्यासी कुणास का मुख जेवे, दास न ठावे, बुद्धीचा हा विषय न हृदये, भक्ताच्या जाणावे, जय हरी सुख कंदा. हा बुद्धीचा विषय नाहीच. अहो वेद ज्याचं नाव, ज्याच्या महिमा गाताना नेती नेती म्हणतं, असा नाही असा नाही असा नाही असा नाही, कसा आहे हे सांगता वेदांना सुद्धा आलं नाही. त्या भगवंताचं वर्णन करण्यासाठी किंवा त्याचं नाव ठेवण्यासाठी काय म्हणले असतील, हा बुद्धीचा विषयच नाही. भक्तीनंच जाणून घ्यावं म्हणले. त्याला सहस्त्र नाम आहेत. त्याचं काय नाव घ्यावं. कृष्ण कुणी अच्युत गोविंद, श्री हरी तेवी श्याम मुकुंद, एक नाम का असेल साचे, अनंत रूपी भगवंताचे. सामान्य पोराचं नाव ठेवतो आपण, त्याला 2-4 नावं ठेवतो. राहायला सायला बाळासाहेब आहेत पुन्हा, म्हणजे 4 नावं झाल्यानंतर मग गल्लीचा बाळ्या, पोरांचा ए बाळ्या, असं नावं तरी होतातच. आता हे भगवंत आहे, मग याची अनंत नावे असणार नाहीत कशावरून. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाळ म्हणा, हरी नारायणा. नारायणा हरी नारायणा. हरी म्हणा, तुम्ही गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. किती नावं म्हणून घ्यावीत भगवंताची. आता असा हा समारंभ पार झाला. समाप्त झाला समारंभ तो, कुणी परी कुणाचा पायन निघतो, गुटमळती पाळण्या भोवती, कारण काही काढून युवती. हळदी कुंकू झालं, जे काय फराळ पाणी जेवणाची सोय होती ते सगळं झालं. ते काय रिटर्न गिफ्ट झालं, तरी काही यांची पाय निघेणार. आता यशोदेला वाटायला लागलं, दिलं ना तिनं, त्यांनी जो आहेर केला मी परत आहेर केला, पण यांची काही तिथून पाय निघेना कोणाचा. का निघत नव्हते. वदनी घालून मुठा पुली, चोखीत होती मूर्त सावळी. काय करत होते भगवान, आपलीच मूठ आपल्या तोंडात घालून चोखत होते. गोपींची जणू मनेच कवळून, मुखात घाली नंदनंदन. या गोपींची मन होती म्हणले, ते मूठ नव्हती भगवंताची. या गोपींची, सगळ्या गोपींची मन एकवटली आणि भगवंतानं तीच मुखात घातली. आता मनच इथं अडकलेलं, या जातील तरी कशा, म्हणून त्या तिथं गुटमळत होत्या.
गोपींची परतली शरीरे, कशी तरी निज सदनी सदनी. गोपींची परतली शरीरे, कशी तरी निज सदनी. परिचैननच जणू राहिले, काहीतरी विसरूनी. गोपींची परतली शरीरे. या गोपींची नुसती शरीर परतली म्हणजे कशी तरी, कारण ते चैन मन जे काय होतं ते तिथंच विसरून राहिलो. त्या नुसत्या शरीरानं घरी आल्या. मग आता या शरीरानं घरी आल्या, मन तिथं अडकलं. त्यांची वृत्ती कशी झाली? धान्यानी वडिता दही घुसळिता, मुलास वा आपुल्या भरविता. पेट नवा घालून चुलीसी, मध्येच येती नंदगृहासी. त्या घरी धान्य निवडायला, दही घुसळायला लागल्यात, आपल्या लेकराला खाऊ घालायला लागल्यात, किंवा चुलीत पेटन घातलंय, वर तवा ठेवलाय, पण तितक्यात यांना काहीतरी भगवंताची आठवण यायची आणि आनंदाच्या गृहाला यायच्या, पुन्हा पुन्हा आनंदाच्या घरी यायच्या. कशासाठी यायच्या? येऊन कोणी मागे विरजण, पुन्हा हवी सपिटाची चाळण. पदार्थामका करणे केवी, रीत पुसाया कोणी यावी. नेल काही नाही मागायला जायचं म्हणलं ना तर सोपं कारण आहे. विरजण आहे का? म्हणजे काही कारण नसताना जर कोणाच्या घरी जायचं, रिकामी वाटी घेऊन जायची, विरजण आहे का? तर ती काही नाही म्हणत नाही. देणारी देते, नेणारी नेते. आता सगळ्यांच्या घरी तो काळ काही एवढा सुबत्तेचा, म्हणजे सुबत्ता होती, पण प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या घरी हे पाहिजेच असा अट्टहास नव्हता. एकमेकींना सहज मागून गरज भागवण्याचा तो काळ होता. आजच्या सारखं नाही, माझ्या घरात सगळं मला पाहिजे. मग एखादीकडे सपीटाची चाळण नसायची. आता सपीट काय, तोही मोठा प्रश्न आहे. तर सपीटाची चाळण जाऊ देतो, त्यांनी सांगावं, इकडच्यांना समजून सांगावं. ती सपीटाची चाळण तिच्या घरी नव्हती, म्हणून मग हिला सपीट काढायचं होतं. म्हणून तिनं सपीटाची चाळण मागायसाठी म्हणून यावं यशोदेकडे. कारण पाहिजेत, बाकी काही नाही, दुसरं कारण काही नाही. कारणासाठी कारण, येण्यासाठी कारण, म्हणून तिनं अशी कारण काढून यावी. आता एवढ्यापर्यंत ठीक होतं. उगीच काही वस्तू न्याया, गरज नाही, तिच्या घरात आहे, मागायला यायचं हिच्या घरी. नेली नसता परत कराया, नेलीच नव्हती वस्तू, पण अहो यशोदाबाई, मी तुमच्याकडून मापभर पीठ नेलं होतं, हे तुमचं पीठ तुम्हाला परत. आता तुम्ही कधी नेलं होतं? नाही हो, तुम्ही मनाच्या मोठ्या, तुमच्या राहत नाही लक्षात, पण मला मेलेलं लक्षात राहिलं नव्हतं इतके दिवस, मीच विसरून गेले, म्हणून आज आणून दिलं, घ्या बरं. असे नाना निमित्त करावे. निमित्त करुणी नाना रीती, कृष्णा बघण्या गोपी येती. हे का सुचतं माहितीये का? ज्यानं हे लहानपणी अनुभवलंय ना, त्यालाच हे सुचतं. हे सगळे प्रसंग घरांमधून, आमच्या घरात माझी आई तर नोकरीला होती, ती दिवसभर घरीच नसायची, पण माझी आजी असायची. आणि आजी आमची अशी होती की सगळ्या गावची ताई होती. आठवणी निघतात काही काही. आणि ताईला मागायला गेल्यावर वापस येत नाही. आमचे मामा आहेत तिथे, माझे भाऊजी आहेत, त्यांनी सगळ्यांनी हा प्रकार पाहिलेला आहे. तिला मागायला आल्यानंतर माझ्या घरातून मग ती सून काय म्हणेल, घरातले लोक काय म्हणतील, याच्याशी तिला काही 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 घेणदेण नसायचं. एवढा अधिकार होता. तिनं हात उचलून ते द्यावं. आणि तुम्ही देता ना, तेव्हा लोक तुमच्याकडे घ्यायला येतात. तुमचा हात देता असावा हे तिनं शिकवलेलं आहे. त्यामुळे जेवढं देता येईल तेवढं देत जावं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. खरंच असा कोणीतरी घेणारा सुद्धा भेटला पाहिजे, त्यालाही नशीब लागतं. देणारे मोप आहेत, पण घेणाराही तसा पाहिजे. आणि तो त्याच्यामुळे त्या सत्पात्री जाण्याचं महत्व सांगितलेलं आहे. योग्य ठिकाणी ते दिल्या गेलं पाहिजे. आता ते यायच्या, हे सगळं घेणं देणं हे तर चालू राहायचं, पण निमित्त काय होतं, मुद्दाम कारण काय होतं? आणि मग त्या श्रीकृष्णासी खेळविती घेऊन उरासी, कुणी तयासी तेल माखिते, एक म्हणे मी नाहू गालिते. आता त्या लेकराचे
खूप कामं असतात. ज्याच्या घरात लेकरू आहे ना त्याला माहिती आहे किती कामं असतात. मग एक म्हणायची, यशोदाबाई तुम्ही दोघी रोहिणी तुम्ही काय करताल? मग आम्ही मदत करतो. आणा म्हणे मी त्याची ते नाऊ माकू घालते त्याला. दुसरी म्हणायची, अगं तू माकू घाल, मी लागलीच त्याला नाऊ घालते. कुणी लोचनी काजळ घाली, दुजी तिटेची लावी टिकली, थोपटून कोणी निज भावे, आंदोलितवा गीत म्हणावे. काजळ लावत होत्या, आता लावत नाहीत. ते भौतिक असे गोल गोल डोळ्याची लेकरं झालेत त्याच्यामुळे. मला सांगा, ते डॉक्टरही इतके शहाणे झालेत, ते म्हणतात काजळ लावू नका. इथं बसलेल्या एवढ्या लोकांना लहानपणी प्रत्येकाच्या आईनं काजळ लावलेले. कोण काजळ लावून आंधळ झालं? म्हणजे किमान आमच्या पिढीपर्यंत तरी असे म्हणजे काजळ म्हणजे त्या लेकराच्या डोळ्याच्या खालून काळ्या पट्ट्या, पण ते लावलं जायचं. एक जण तरी ते कोणाचं लेकरू आंधळ झालं म्हणून सांगा. पण आताचं डॉक्टर सांगतोय की काजळ लावलं म्हणजे ते लेकरू आंधळ होते, आणि त्या मायांनी काजळ लावणं सोडून दिलं. ते भोकऱ्या डोळ्याचे लेकरं इतके घाण दिसतात, बिना काजळाची लेकरं. यांनीच लावणं सोडून दिलं तर लेकरांना कुठून लावायचं? आता त्यांनी मग काजळ लावावं, त्याचा थोडा नट्टापट्टा करावा, त्याला दृष्ट लागू नये म्हणून टीट लावावी, आणि त्याला झोक्यात पाण्यामध्ये घालून त्याला झोके द्यावेत आणि गाणे म्हणावेत. भुंगा ग बसलेला पाटलीच्या फुलावरी, कृष्णाच्या गालावरी गाल बोट, चांदन या खोली माझी कुठून तरी आलं, माझं बाळ ग हसल गाळामध्ये, चांदोबा उगवला कमळ झोपी गेले, का उघडे राहिले डोळे तुझे. काय म्हणावं तिनं? भुंगा ग बसलेला पाटलीच्या फुलावरी. पाटली म्हणजे गुलाब. एकीनं असं म्हणलं की दुसरी म्हणायचे ग गुलाबाच्या फुलावर कुठं भुंगा बसतो का? म्हणजे तसं नाही ग. कृष्णाचे गाल, गुलाबी गाल गुलाबासारखे वाटतात, आणि त्याच्यावर लावलेली जी तीट आहे ती भुंग्यासारखी वाटते, म्हणून म्हणले का मी. दुसरी म्हणते, चांदण या खोली माझी कोठून तरी आलं. आता ती त्या काळातली बाळंतीची खोली आहे. ती कोपऱ्यात लावलेल्या समयीशिवाय दुसरा कुठला उजेड नसायचा. ती म्हणते, येडी का खोळी, इथं कुठून चांदणं येणार आहे? आता सारख्या अशा भक्क लाईटात जन्मालाच लेकरू भक्क लाईटात येत. ते लेकरू अंधारातच असायचं. ज्या दिवशी त्याला सूर्यदर्शन व्हायचं 1.25 महिन्यानं, तेव्हा त्या लेकरानं उजेड पाहिलेला असायचं. ती म्हणते, असं कसं होईल, इथं कुठून चांदणं आहे? म्हणजे तसं नाही, तुला नाही कळालं. माझं बाळ ग हसल गालामध्ये, त्याच्या हसण्यामुळे हे प्रकाशमान झालंय म्हणते. कृष्णाला म्हणतात, अरे चांदोबा उगवला आता, आणि ते सूर्यविकासिनी जे कमळ असतं, चंद्र उगवला की ते झोपतं. तुझ्या डोळ्याची ही कमळ जी आहेत, कमल लोचन भगवंताला म्हणलेलं आहे, ते कमळ का अजून मिटलं नाही? अशी ते गाणे म्हणायला लागल्या. सगळं कौतुक किती म्हणून वर्णन करावं. आता हे यायचं नुसतं यायचं नाही. कोणी रडवा उगा करावा, हसराही कोणी रडवावा. रडायला असेल ओरे बाळा म्हणून एखादीनं उचलून घ्यावं, एखादीनं उगाच चिमटा घ्यावा त्याला रडायला म्हणून घेता यावं म्हणून. परी त्यातही कौतुक होते, खेळणेच ते जणो स्त्रिया. ते स्त्रियांसाठी ते खेळणं झालं होतं. अशी स्थिती होती इतराची. आता ही बाकीच्यांची स्थिती होती. असेल केवी यशोमतीची, ती जशी सुख जे श्रीकृष्णाचे, नसेच ते भाग्यात कुणाचे. तिला जे सुख होतं ते कोणाच्या भाग्यात नाही. अंकी घेऊन श्रीकृष्णा ते, कुरळे जावळ कुरवाळी ते, कवळ्या ओठाच्या हास्य तर, वेड तिला लाविले खरोखर. त्या वयास फिरता मुख हृदयी, पुरतन तिजसी देह भानही, हर्ष उमटतो प्रतिरोमातून, मृदू सुख त्या स्पर्शाचे पाऊन. याच्यासाठी आई व्हावं लागतं. नंद असाची होई मोहित, धरी कवळूनी हृदयी निजसुत, प्रसाद गुण काव्याचा जेवी, क्षणाक्षणा रसिका समोहवी. ऐकल्याबरोबर जे काव्य समजतं त्या काव्याला म्हणावं त्या काव्यामध्ये प्रसाद गुण आहे. आपण 3 दिवसापासून ऐकतोय. सांगितल्यावर मी पुढचं सांगायची गरजही पडत नाही बऱ्याच वेळेला. तुम्हाला ते काव्य कळतं, हा या काव्यातला प्रसाद गुण आहे. जसा हा काव्याचा प्रसाद गुण असतो, रसिकांना मोहवतो, तसं भगवंताचं त्यांच्या घरात असणं नंदाला सतत मोहवित होतं. गोकुळ इकडे होते पोहत,
आनंदाच्या सरोवरात, तिकडे होता कंस घाबरा, गचक्या खाऊन भीती सागरा. इकडं गोकुळ मात्र आनंदाच्या सरोवरात नाचत होतं, डोलत होतं, आणि तिकडं ते दुर्जन, त्यांना सारखी भीती वाटत होतं, कुठं जन्माला आलंय, काय करते काय नाही. जे सज्जन आहेत ते आता कृष्ण कथामृत ऐकतायत, जे दुर्जन आहेत ते आपापल्या घरी. बरोबर आहे का? काम आहे, महत्वाचं काम आहे. मरणा पुले टाळायासी, त्या पापे भूपाले, मुले प्रजेची मारायासी, अधिकारी नेमियले, जय हरी सुख कंदा. आता त्यानं स्वतःच मरण टाळण्यासाठी असे अधिकारी नेमले की लोकाचे लेकरं मारा, या कालावधीत जन्मलेले सगळे लेकरं मारा. मग यासाठी त्यानं एक काय म्हणतात कमिटी स्थापन केली, आणि त्या कमिटीनं निवडून 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 राक्षस आणले, एक से बडकर एक. पहिली काय म्हणतात ते, किती टक्के आरक्षण झालं आता? ते म्हणजे आमचं आरक्षण आहे. ठीक आहे, तुझं आरक्षण आहे, तुझा पहिला नंबर म्हणले. का माया मधुवेश धरोनी, फिरे पूतना बालघातिनी, आपुलकीची भाषा मंजुळ, मधुवदनी हृदयी हलाहल. आता ती पूतना नावाची एक राक्षसी होती, तिला वेश पालटता येत होता, आणि ते वेश पालटला तिनं, सुंदर असा वेश धारण केला, आणि येताना कदाचित ती काय सगळ्यात द बेस्ट क्वालिटीचं सौंदर्य प्रसाधन गृह म्हणजे ब्युटी पार्लर असेल त्याच्यामध्ये पण ती जाऊन आली. खूप मेकअप केला, एवढा केला की म्हणे असं चांगला थर तिच्या चेहऱ्यावर, अंगावर त्या काय पावडरचा जमला, काळ्याची गोरी झाली एकदम. तो मेकअप करून मधु वेश म्हणतात, मधु म्हणजे गोड, आणि गोड वेश धारण करून ती आली. मधुवदनी पण होती, गोड बोलायची पण हृदयामध्ये हलाहल लावून आली होती, स्तनाला विष लावलं होतं. लाव भरी ती विषवक्षोजी, घेऊन जवळी शिशु त्या पाजी. घरोघरी जावं ना, लेकरू घ्यावं आणि त्या लेकराला पाजावं. बाया म्हणायच्या, काय मायाळू आहे बाई, तू कोणाचंही लेकरू पाजती, स्वतःच पाजतील पण लोकांचे लेकर पाजती, काय मायाळू बाई. अपथ्य जेवी प्रिय रूपाने, मोहून नाशी सहजपणाने. जे जे अपथ्य असतं ना, ते मी परवाही सांगितलं, ते दिसायला फार चांगलं असतं, आणि ते दिसायला चांगलं असतं म्हणून माणूस खाते, जिभेला चांगलं लागतंय म्हणून माणूस खाते, आणि नंतर ते परिणामी त्रासदायक असते. तशी ही होती म्हणली, अपत्यासारखी. दिसायला फार चांगली होती पण परिणामी मात्र घातक होती. तडफडून शिशु मरता हासे, वधिसी मेल्या म्या कंसा कैसे. ते लेकरू तडफडून मेलं की म्हणायची, माझ्या कंसाला मारतोस, मेल्या मरतू. शठता परिही कशी टिकावी, हरिजोलीला नटमायावी. ती नंदाच्या घरी आली, यशोदेला म्हणाली, यशोदे, मी तुझ्या चुलत काकाच्या आत्याच्या मामाच्या पोराची पोरगी आहे म्हणले, आपण दोघी लहानपणी सोबत खेळत होतो म्हणले. यशोदेला आठवण आहे, इतकं लांब लचक सांगितलं, कोणता चुलत मामान काका, त्याची कोण काय. यशोदा म्हणे, ठीक आहे बाई, आलीस, चांगल्या घरची दिसते, ये. मग तुझं लेकरू कुठं आहे? म्हणजे झोपलंय आता. आमच्या काल्याच्या कीर्तनामध्ये हा प्रसंग फार रंगवून सांगितला जातो. मग तिनं काय केलं, घरात ज्या काही बाया आलेल्या होत्या त्यांना प्रत्येकीला म्हणे, अगं ते लेकरू किरकिर करतंय, त्याची दृष्ट काढावं लागेल म्हणे, त्याच्यासाठी काय काय, मी फार मोठी दृष्ट काढणारी आहे म्हणे, त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सगळं साहित्य तुम्हाला सांगते म्हणे, एकेकीनं जाऊन घेऊन या म्हणे. मग कोणाला तिनं फाटकं खेटर सांगितलं, त्या दृष्टीसाठी काय लागते याची तर यादी म्हणजे इतकी मोठी आहे, आणि ती फक्त बायांना माहिती. कोणाला म्हणली मीठ आणा, मोहरी आणा, कोणाला म्हणली लाल मिरच्या आणा, कोणाला म्हणली फाटकं खेटर आणा, एकीला म्हणली 3 रस्त्यावरची माती जाऊन आणा, एकीला म्हणली मसनातली माती जाऊन आणा, वडाखालची आणा, पिंपळाखालची आणा, कुठली आणा. सगळ्या बाया पाठवून दिल्या. यशोदेला म्हणली, आता एक काम करावं लागते म्हणली, वेशीवर जाऊन आईनं माती आणली तर लेकराची दृष्टी निघते म्हणली. सगळ्या बाहेर काढून दिल्या, ही एकटी घरात राहिली.
तिनं ते लेकरू घेतलं मांडीवर. आता भगवंत म्हणाले, मावशी म्हणून आलात तुम्ही, तुम्हाला तुमचा उद्धार केला पाहिजे म्हणले, घ्या म्हणले आता पास्ता पाजा. भगवंतानं दुधानंतर तिचं रक्त, रक्तानंतर तिचं पंचप्राण ओढायला सुरुवात केली. ती मुंच मुंच म्हणायला लागली. भागवतात वर्णन आहे, सोड सोड सोड. काही सोडत नव्हते भगवंत. मज सोडी रे सोडी आता घन निळा, मम प्राण झाला गोळा. जरी आले मी कपट करू नये ठाया, लागले तुझ्या परिपाया. तिला पाय दिसले आणि पायावरती चिन्ह दिसली सगळी भगवंताची. आणि मग म्हणते, तव पाय मुक्तीला देती, या परी पुराणे वदती. तुझ पुरुष पुराणा म्हणती, हे आणुनिया ध्यानी उद्धरी मजला. तू नागर बंसीवाला, मज सोडी रे सोडी आता घन निळा, मम प्राण झाला गोळा. अनन्य झाल्यावर काय ते भगवंत आहेत. सोडलं मोकळं सोडलं म्हणले, तुला सोडलं, सुटली बिचारी, स्वर्गाला गेली. पूतनेचा उद्धार झाला. पूतना वध नाही, पूतनेचा उद्धार झाला. आता हे धूळ एवढं मोठं पडलं, सगळ्यांनी पाहिलं येऊन. जेव्हा परत आल्या तेव्हा भगवंत त्या धुळावर खेळत होते. आणि तिला अक्षरशः असं सांगतात, तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तिला बाहेर काढावं लागलं, एवढी मोठी होती पूतना. आणि तिला मोठमोठ्या चिता रचून तिला जाळायला जेव्हा सुरुवात झाली, चंदनाचा कापुराचा सुगंध तिच्या शरीरातून आला. का? कारण भगवंताचा स्पर्श झालेला होता. असे एकानंतर एक राक्षस येत गेले. तृणावर्त शकटासुर गेला, याच गतीला अंती. वारुळात जणू धजले मूषक, कोल्हे सिंह विघाती. जय हरी सुख कंदा. काय असतं, वन वे ट्रॅफिक. तिकडून यायचे, परत जायचा मार्गच नव्हता. इकडे आले खतम, आले खतम, आले खतम. आता तृणावर्त गेला, शकटासूर गेला, महाबळ भट गेला. तर त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. हे कसं व्हायचं म्हणे, खऱ्या मृगमदा पुढे कसावा, लसुणीचा दुर्गंध टिकावा. कस्तुरी पुढे लसणाचा दुर्गंध टिकेल का? टिकणारच नाही. तत्वज्ञाना सन्मुख सांगा, शोक मोह का करतील दंगा. हे त्वाभासा लाभे ठाय, तर्क पंडिता समोर काय. तसे दैत्य हे कृष्णा पुढती, मशके ही तो अनंत शक्ती. फॅलसी जे नाही ते सांगण्याचा जो प्रकार असतो, हेत्वाभास म्हणलं जातं त्याला. भ्रम निर्माण करणे. जे नाही त्याला आहे म्हणणे, आहे त्याला नाही म्हणून सांगणे. म्हणजे आपण एक उदाहरण द्यायचे, अल्पसंख्याक लोकांचं उदाहरण असायचं. त्यामुळे हुशार लोक संख्येने कमी असतात. मग आम्ही संख्येनं कमी आहोत म्हणून आम्ही हुशार आहोत, त्याला काय अर्थ आहे का? कळालं ना? हुशार लोक संख्येने कमी असतात. 10 वर्गात पोरं आहेत, त्यातली हुशार 2 किंवा 4 असतात. म्हणजे आम्ही पण संख्येनं कमी आहोत म्हणून आम्ही हुशार आहोत. हे अशी फॅलसी पसरवण्याचा जो प्रकार आहे ना, त्याच्यामुळे आपले पोरं जे आहेत ते बिथरायला लागले. तो एक पिक्चर मध्यंतरी आला होता, त्या चित्रपटाचं नाव काय, केरळमधली काहीतरी त्या याची कथा होती, त्या सगळ्या जिहाद प्रकरणाची. त्यामध्ये ख्रिश्चनांच्या पोरी, मुसलमानांच्या पोरी त्यांच्या धर्माच्या पद्धती, तो काय त्यांचं ते पडदा घेऊन फिरतात. ख्रिश्चनांच्या पोरी त्या देवाची प्रार्थना केल्याशिवाय जेवत नाहीत. आपल्या लेकरांना काहीच माहित नाही. वदनी कवळ घेता गेलं माहीत नाही. माय बाप म्हणणं, माय म्हणणं, लेकरं कुठून म्हणतील? मग त्या पोरींना वाटते नाही आपल्यात तर काहीच नाही, यांच्या धर्मात किती चांगलं, आणि त्या धर्मांचं आकर्षण वाटायला लागतं लेकरांना. ही फॅलसी आहे, हा भ्रम निर्माण केला जातो. तो भ्रम होऊ नये म्हणून यांची जेवढी जिम्मेदारी आहे तेवढी इकडच्या लोकांची सुद्धा जिम्मेदारी आहे. घरामध्ये संस्कारांचं ती रुजुवात झाली पाहिजे.
तर ते संस्कार पुढच्या पिढीपर्यंत जातील. असो, तो विषय वेगळीकडे जातो. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले. ते नल आणि कुबेर, ते नल कुबेर आणि नीलग्रीव नावाचे जे दोन कुबेर होते, यांना शाप दिला होता. ते यमल अर्जुनाची 2 झाडं म्हणून त्या नंदाच्या दारात होती. भगवंताला आईसाहेबांनी उखळ बांधलं, जास्त हट्टीपणा करायला लागेल म्हणून यांनी ओढत ओढत नेलं आणि ते उखळ 2 झाडांमधून नेलं, अडकलं. ते दोन्ही झाडं पडले. त्या दोन्ही कुबेरांचा उद्धार झाला. कुबेर सुत कृष्णे उद्धरिले, नारद शापे तरु झालेले. असा मान्य ही कृत्ये ऐशी, बघता धाले गोकुळवासी. लोक दिपून जायचे याचं असं कर्तृत्व पाहून. म्हणून कृष्णावरचं त्यांचं प्रेम कसं होतं. तेज रवीचे पूर्वाण्णी वा मुनिहृदयीचे वैराग्य, कमलाचे सौंदर्य सकाळी गोकुळचे अथवा भाग्य, यशोमतीचे मूर्त सौख्य वा नंदाचे वात्सल्य जसे, हळूहळू तेवी आनंदास बाळकृष्ण तो वाढत असे. सकाळी जसं सूर्याचं तेज वाढत जातं किंवा मुनींचं वैराग्य वाढत जातं, कमळाचं सौंदर्य वाढत जातं, गोकुळाचं भाग्य, यशोदेचं सौख्य आणि नंदाचं वात्सल्य तसंच वाढत 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 जात होतं. जसा भगवंत वाढत जातो, भगवंताचं वय वाढतंय. आता भगवंत रांगायला लागलेत. फिरे ओसरी भिंत धरोनी. उभे राहिलेत, भिंतीचा टेका घेतलाय आणि ओसरीवर फिरायला लागलेत. पांगुळ गाडा कधी घेऊनी. गाडा घेऊन चालायला लागलेत. निज जननीच्या धरुणांबरा, महत् प्रयासे चढे उंबरा. उंबरा ओलांडायचा आहे. कोण आहेत? साक्षात भगवंत आहेत. त्रिविक्रमाचा अवतार ज्यांनी घेतलेला, 3 पायामध्ये ज्यांनी 3 लोक व्यापले, त्यांना उंबरा ओलांडता येऊ नये. लीला आहेत भगवंताच्या. आईच्या पदराचा आधार घ्यावा आणि तो उंबरठा ओलांडण्याचा प्रयत्न करावा. आमच्या दादांचं एक भजन आहे. निराकार निर्गुण निरंजन व्यापक भुवनोदरी, ते ब्रह्म गवळिया घरी खेळ खेळत नाना परी. अनंत ब्रह्मांडे ज्या उदरी सामावली साजिरी, तो उंबरा चढता हरी भिंतीचा टेका धरी. हो, ज्याला जण उपमन्यूला पयाब्दी दिला, तो इथं गोकुळात येऊन लीला करतोय. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात सामावलीत, तो इथं उंबरा चढण्यासाठी प्रयत्न करतोय, मदत घेतोय आईची. खोड्या चालू झाल्यात भगवंताच्या. वस्त्र सोडून ठेविलेले, त्यात जाऊनी हा घोटाळे, खाली राही चुकून करंडा, सांडून कुंकू माखी तोंडा. त्याच्यातून भगवंताला काय सांगायचंय? आवराआवर वेळच्या वेळी झाली पाहिजे आई. असा पसारा टाकून एक काम करता करता दुसरं काम करायचं नाही, हे भगवंताला आईला सांगायचंय. वस्त्र सोडून टाकलं ना तू, पटकन त्याची घडी घालून ठेव, नाही तर मी गुंडाळून घेतो. कुंकाचा करंडा राहतो तरी कसा खाली तुझा, पटकन उचलून ठेव फळीवर, नाही तर मी लावतो म्हणले तोंडाला. असे भगवंताच्या लीला चालू झाल्या. करी यशोदा तुलसी पूजन. एकीकडे भगवंत असे मोठमोठे चमत्कार करतायत आणि दुसरीकडे अशा लीला करतायत. एक करी यशोदा तुलसी पूजन, कृष्ण उभा पाठीसी येऊन, उदकाडीचा धरण्या धूर, बघे पसरुनी इवला साकर. आईनं तुळशीची पूजा करावी, त्या तुळशी समोर एखादी उदकाडी लावावी, उदबत्ती लावावी आणि तिचा धूर धरण्यासाठी भगवंतांना असा प्रयत्न करावा. अशा छोट्या छोट्या लीला सुद्धा भगवंत करायला लागले. घुसळण करिता कधी एकदा. घुसळण करायली होती. आता ती मथनी वर लावलेली, मोठा डेरा, गवळ्याच्या घरचं घुसळण आहे. ते मिक्सरचा पॉट थोडीच आहे गुरुकून फिरवायला. ती घुसळण करायली. करता करता तिला दुसरं काम आठवलं नाही. काहीतरी अशी एखादी बाई नाहीच की एक काम करताना दुसरं काम न करणार. इकडं एक काम, आता त्या 4, आमच्याच घरची गोष्ट आहे, आता घरी गेल्यावर काय होईल माहित नाही, 4 शेगड्याचा गॅस कशासाठी घेतात माहित नाही. इकडं 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 कुठं तरी काहीतरी बिघडतं. म्हणजे एका वेळेला 4 कामं करणे ही बायकांची हौस असते. हिला सुद्धा काहीतरी काम सुचलं, ते डेरा फिरवतात. घुसळण करता करता ती तिथून निघाली, दुसरीकडे गेली. तेवढ्यात हे लाड साहेब आले तिथं. बाळकृष्ण ये डेऱ्या पाशी, काठ धरून उंचवी पदासी. त्या डेऱ्याजवळ आले. मोठा डेरा होता. त्या काठ धरले आणि पाय वर केले भगवंताने. पाही आतील लोणी घ्याया, परी हो तसे खटपटवाया. लोणी काय हाताला येईना. रागे मग उलथिले दुधाने. ताकद लावली ते दुधानं दिलं ढकलून.
धावत येई जननी तच्छ्रवणे, ते आवाज आला धाडकन आणि ती माय ते दुसरं काम करायला गेलेली ती आली, तिचा कारण जीव सगळा लोण्यात होता, आली धावत. इकडे ही मूर्ती ते ठाई, दो दो हाती लोणी खाई. भगवंताचं तर काम झालं, ताक ते वाहून गेलं, लोणी तेवढं राहिलं. भगवंत दोन्ही हातानं लोणी खायला. मुख पद पोटही लडबडलेले, तोंड भरलंय, पाय भरले, हात भरले, कोपर भरलंय, पोट भरलंय, सगळीकडे लोणी लागलंय. ताक दूरवर वाहत गेले. काय गोड दिसत असेल कृष्ण त्यावेळेला, सगळ्या अंगाला. अहो भगवंताचं काकड आरतीच्या वेळेला लोणी लावलेलं तोंड सुद्धा गोड दिसतं मूर्तीचं. तिथं साक्षात भगवंताचं तेवढं लहान स्वरूप आहे, ते लोण्यानं माखलेलं किती सुंदर दिसत असत. हात पकडून श्रीकृष्णाचे, प्रयत्न हे रागे भरण्याचे, करी तयावर मोठे डोळे, परी कौतुके हसू चाले. तिनं रागा भरण्यासाठी त्याच्याकडे मोठे डोळे केले, पण रागवताची ना त्याचं ते रूप पाहून तिलाच हसू आलं. आता ती म्हणली आपण तर हसलो, नंदापुढं बापाकडून तरी याला रागावणे खाऊ घालावे. नंदापुढं ती तसेच नेले, विचित्र से ते ध्यान सावळे. म्हणजे तुमच्या लाडाचा परिणाम आहे, तुमच्या लाडामुळे हे पोरग बिघडलंय. म्हणले नाही नाही, ते कुठाने करायला लागले. हसे दाबुनी वदे यशोदावर, ते सांगताना तरी हिला हसू काय आवडत होतं का. या समार पाहिजे एकदा, याला मार द्या म्हणली चांगला, त्याच्याशिवाय हे काही सुधारणार नाही. आता नंदानं रागवावं का नाही त्याला. नंदे चुंबियले प्रेमाने, रडव्या कृष्ण मुखासी. नंदे चुंबियले प्रेमाने, रडव्या कृष्ण मुखासी. शिक्षा याहून दुजी असे का, असल्या पराधासी. नंदे चुंबियले प्रेमाने. नंदानं रागवलं का, नंदानं तर जवळ घेतलं. म्हणले या राग त्याच्या अपराधाला एकच शिक्षा आहे, म्हणजे त्याचा मुका घ्यावा. आणि नंदानं पटापट त्या बाळकृष्णाचे मुके घेतले. लीलांनी या सुकुमाराचे, वेडे केले मन सकलांचे. नाच नाच रे बाबा घन निळा, गोपींना हा एकच चाळा. सगळ्यांचं मन गुंतून टाकलं आणि त्या गोपींना सुद्धा एकच चाळा झाला. हरी नाच रे नाच रे नाच रे, त्यांनाही नाचाव. हो जो वेदांना सापडला नाही, यती तपींना सापडला नाही, त्या या अहिराच्या गवळ्याच्या पोरी त्याला नाचवतायत, नाच नाच म्हणून तालावर स्वतःच्या. नंद पाटलाकडे प्रत्यही, आता ह्या तर बाया होत्या, कामासाठी गवळी काही, येती ते आणि ती खेळणी. श्रीहरी जवळी यावा म्हणून येताना गवळ्यांनी सुद्धा खेळणे आणावेत का, तर खेळणी दिलं म्हणजे तो कृष्ण आपल्या जवळ येईल. आता हे रावसाहेब सगळ्या चिखलात खेळायचे, मातीत खेळायचे, अंग धुळीनं मळालेलं असायचं. अंग धुळीने सर्व माखले, तसेच मुख जरी मळकट असले. करपाशी तरी कृष्णा घेऊन, विशंक त्याचे घेती चुंबण. त्यावेळेस हायजीनचं नाटक नव्हतं. लेकरू म्हणलं की ते कसंही असलं की पटकन उचलून घ्यायचे, माझे कपडे मळतील त्याचं काही त्यांना वाटायचं नाही. सुंदर हसरा श्याम खोडकर, बधून बोबडे सुखवी अंतर. वृद्ध तरुण वा मुला सोका, श्रीहरी सर्वांचाच लाडका. सगळ्यांचा लाडका झाला. कुणी कसाही असो उदास, चिंता व्हा गली मनास. श्रीकृष्णाच्या मधुर दर्शने, कळी खुलावी प्रसन्नतेने. किती उदास असला, भगवंताचं दर्शन झालं की त्याची प्रसन्नतेनं कळी खुलावी. परिसुण भाषण कधी हरीचे, विस्मित व्हावे मन सुज्ञाचे. एखाद्या वेळेस भगवंतांना असं काही बोलावं की मोठ्यांना सुद्धा जे सुचणार नाही, लोकांना आश्चर्य वाटायचं. बुद्धीची की चमक विलक्षण, बालवई ही दीपवी लोचन. श्याम परी तो महालाघवी, विसरविता पुली थोरवी. मधुर खेळ कर साधे वर्तन, यातच मोठ्यांचे मोठेपण. एखाद्या वेळेस एवढं अवघड बोलून जायचा आणि लागलीच अशा खोड्या करायचा. मधुर खेळ कर साधे वर्तन, यातच मोठ्यांचे मोठेपण. आमचे सद्गुरू असेच होते. बैठकीत बसल्यानंतर लहान लेकरानं सुद्धा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तितक्याच खेळकरपणानं आप्पांनी द्यावं.
बुद्धीचा सागर होता, पण कधी नाही की या पोरानं प्रश्न विचारला म्हणून त्याचं उत्तर दिलं नाही आणि चांगल्या ज्ञानी माणसानं विचारलं तर त्याचंच उत्तर देतो, असं कधीही झालं नाही. हे मोठ्यांचं मोठेपण. आता हरीसी वर्ष 5वे मग त्याच्या खेळासी, पुरेल केवी सदन म्हणूचा कमंडलू मत्स्यासी, जय हरी सुख कंदा. त्याला 5वं वर्ष लागलं, आता त्याला घर पुरण झालं. त्या मणूच्या कमंडलूमध्ये जसा म्हणून मासा आणला होता, तो मासा नंतर वाढायला लागला. मग म्हणून तो मासा रांजणात टाकला, रांजणातही वाढायला लागला. मग तो त्यानं जवळच्या तळ्यात टाकला, तिथेही मोठा झाला, तिथेही मावेना. मग त्यानं तो नदीत नेऊन टाकला. जसं त्या माश्याला ती नदी पुरली नाही, मग त्याला समुद्रात सोडावा लावला. त्यावेळेला तो मासा म्हणाला, म्हणू महाराज तुम्ही मला वाचवलं, मी तुम्हाला प्रलयाच्या वेळी मदतीला येईल. तसं त्या माश्याला जसं तो समुद्र सुद्धा अपुरा पडला, तसा भगवंताला अंगण घर अपुरं पडायला लागलं. गोपांच्या समवयी बालका, जमून खेळे पथी सारखा, कधी पळापळ कधी हुतू, कधी भोवऱ्यावरती हेतू, पाट्यांचा कधी खेळ मांडिता, गुंतून जाई सगळा रस्ता, वाट नुरावी जाणाऱ्या ते, परीन कोणी ये रागाते. देशी खेळ खेळायचे आणि त्या खेळासाठी कुठला खर्च येत नव्हता. रोज वेगळा खेळ खेळायचे. कधी कधी खेळ खेळता खेळता सगळा रस्ता अडवायचे, पण कोणी म्हणलं नाही की रस्ता अडवता. लोकच बिचारे बाजूने वाट करून जायचे. खेळ पाहण्या उलट तयांनी, उभे राहावे काम सोडूनी, टाळ्या कोणी पिटती कोडे, दुजा भांडणी करी निवाडे. यांच्यात काही चांगला खेळ झाला तर लोक टाळ्या वाजवायचे, यांना दाद द्यायचे. यांच्यात भांडण निर्माण झालं तर एखादा येऊन त्यांचं भांडण सुद्धा सोडवायचा. हरी खेळता विटू दांडूने, आल्या जरी गोपिका पथाने, शिरी घेऊनी चुंबळ त्यावर, ठेवून या भरलेली घागर, अचूक मारुनी विटीचा टोला, खट्याळ हा फोडीत घटाला, पाणी सांडून चिंब भिजेती, आणिक दुसऱ्या हास हासती. गोपी सकाळी पाणी भरायला जायच्या आणि यांचा नेमका त्यावेळेस विटी दांडूचा खेळ व्हायचा. याने असा टोला मारावा की बरोबर तिचा डोक्यावरचा माठ फुटला पाहिजे. आणि ती भिजली तर हसायच्या कोण, तिच्याच सोबतीने हसायच्या तिला. हिने कोपुणी धरण्या जावे, चपळ सावळा देहुलकावे, निराश होऊन दमुन म्हणे तो, थांब तुझ्या आईस सांगते. हिनं कोपून धरायला जावं, हा चपळ सावळा हुलकावे द्यायचा आणि तिला काही सापडायचं नाही. तीच दमून म्हणायची शेवटी, थांब तुझ्या आईला सांगते. म्हणायचं, सुखे सांग जा म्हणे लागवी, मान वेळवी जीभ दाखवी, दुसरीचे पाठीस राहून, हिला असू हे ये झणीते पाहून. हिच्याच मैत्रिणीची मदत घ्यायचा, तिच्या मागे जाऊन लपायचा, हा हिला वाकडं दाखवायचा आणि म्हणायचं, जाय सांग तू माझ्या आईला काय सांगायचं. अशी सर्व ही वेळ हरीने खेळण्यात दवडावी, भोजनास दे हाक यशोदा, 3 परी ऐकावी, जय हरी सुख कंदा. सगळा वेळ खेळण्यात घालवायचा. त्यावेळेस ते 2 वर्षाच्या लेकराला प्ले ग्रुप मध्ये घालण्याची पद्धत नव्हती. त्यावेळेसच्या आया थोड्या मायाळू होत्या, ते खेळू द्यायच्या लेकरांना. आता ते 2 वर्षाचं झालं की त्याला शेंबूड पुसता येत नाही, इथं दस्ती बांधून देतात, पण त्याला त्या शाळेत नेऊन घालतात. आता किती खेळला तरी याला काही थकवा यायचा नाही. जेवायला ये मायानं आवाज द्यावे. मग ते 4-5 आवाज दिल्यावर कधीतरी तो एखाद्या वेळेस यायचा. किती खेळ खेळला तरीही थकवा श्रीकृष्णासी नाही, दुबळी परिती इतर बालके, धीरतयाचा इतुका नटिके. हा थकायचा नाही, दुसरे लेकर थकून जायचे. वदती सगळे मग ये कृष्णा, दमलो आम्ही आता पुरेणा, कृष्णे त्यासी हसून म्हणावे, दूध तू परे कसे पचावे. कृष्णा आम्ही थकलो रे, बस झाला आता खेळणं, जाऊ दे जेवायला. म्हणायचं, अरे दूध तूप खाता ना, कसं पचायचं. म्हणायचं, दूध तूप कशाला म्हणतात, असं काही असतं का म्हणे खायची गोष्ट. गवळ्याची पोरं म्हणायला लागली. दूध असे बा कुणा प्यावया, पचण्याची मग गोष्ट कासया, तुला दूध नवनीत सापडे, तुकडे आम्हा प्रति कोरडे. म्हणजे आमच्याकडे गायी आहेत, पण आम्हाला दूध काय असते ते माहित नाही म्हणले. तुला भेटत असेल म्हणजे दूध भेटत असेल, लोणी भेटत असेल, तू मोठ्याचं पोर, आम्हाला कोरडे कुटके असतात म्हणले रोज.
तुम्हा घरी आहे ना गोधन, भगवंताने विचारलं तुमच्या घरी गायी आहेत ना? कृष्ण विचारी विस्मित होऊन दुबते त्याचे कोठे जाते, उत्तर ये मथुरा शिबिराते. ते म्हणले कुठं जाते दुबत? हे म्हणले मथुरेला, त्या सैनिक छावणीमध्ये जाते म्हणले. काय मुले ठेवून उपाशी, पुसे मुरारी सरोष त्यांसी, भाव चांगला तेथे मिळतो, कोणा मुचा विचार करतो. कृष्णानं रागाने विचारलं, अरे लेकरं उपाशी ठेवून दूध मथुरेला? म्हणले हो देवा, भाव चांगला मिळतो, आम्हाला कोण विचारते म्हणले, भाव महत्वाचा आहे म्हणले. दूध दही लोणी घृत तेही जात विकाया सर्व, पेंद्या म्हणतो खरवड मिळते, हेचा मुचे दैव जय हरी सुख कंदा. दूध दही लोणी तूप सगळं विकायला नेतात म्हणल्या, उरलं ताक सुद्धा म्हशीला पाचतात का तर पुढच्या वेळेला तिनं दूध चांगलं द्यावं म्हणून. आम्हाला फक्त त्या भांड्याला राहिलेलं खरवड जे आहे तेवढं भेटलं तेच आमचं नशीब म्हणते. तशी बालके काही वदती, किती कथू तुझ घरच्या गमती. पोरं घरच्या गमती सांगायला लागल्या. ताकही लाभत ना प्रतिदिवशी, सकाळीच पाजिती म्हशीशी, आपली नाही स्थिती अशी बा. एक म्हणतो माझी काय अशी स्थिती नाही म्हणले, प्रेमळ माझे फार आजोबा, वदेसी दामा म्हणून मजसी, तोटा नाही घरी कशासी, घराता मुच्या परी म्हातारी, मेदो गळे तिजीच्या शरीरी. जाडजूड म्हातारी आहे म्हणले आमच्या घरी, यथा सांग तिज सर्व लागते, इतरांना वाकडे बोलते. तिला सगळं यथा सांग लागते म्हणते, पण आम्हाला मात्र वाकडं बोलते म्हणते. खाऊ न देई घास सुखाचा, माझ्या मायलाही घास सुखाचा खाऊ देत नाही म्हणते आणि मलाही खाऊ देत नाही. स्वभाव असला असे तियेचा, म्हणून नसता उणीव कसली. उणीव कशाची नाही म्हणले, हाडे माझी कधी न बुजली, पण माझे हाडं काही बुजले नाही म्हणले, ती घासच गोड लागू देत नाही म्हणले. वदे यावरी वदे हरी यावरी गड्यानो हे नाही कामाचे, गोरस खाऊन बळ मिळवावे, असे असले वय हे अमुचे जय हरी सुख कंदा. अरे म्हणलं हे काय बरोबर नाही म्हणले, अरे आत्ताच आपलं दूध तूप खाऊन बळ मिळवायचं वय आहे म्हणले. अविचारी जो छळी प्रजेसी, त्या कंसाच्या पशुसेनेसी, पोसताती हे धन लोभाने, घरी पोर कळवळे भुकेने. त्या कंसाच्या रानटी सेनेला हे पोचतात म्हणले, आपले लेकरं घरी कळवळतात हे दिसत नाही का. गोकुळातले गोरस साचे, आहे गोकुळवासी जनाचे, आम्हा पुरोनी उरल्यावर ते, सुखे विकाया मग जावो ते. म्हणले आधी अधिकार आमचा, आम्ही खाऊन पिऊन उरलं तर विकायचा अधिकार आहे म्हणले, त्यांना देऊ द्या म्हणले, ते मग त्यांना उरलं तर विकायला. तर पोरं म्हणले देवा तुझं खरंय, सत्य तुझे हे भाषण सगळे, गुण परिमाणील आपुले, व देवाकड्या कधी आम्हास, सरळपणाने मिळेन गोरस. वाकड्या म्हणला देवा सरळपणानं काही आजपर्यंत आम्हाला कधी मिळालं नाही. ते म्हणले बरोबर आहे, तुझं नाव वाकड्या म्हणले, तुला माहिती आहे म्हणले, तूप खायचं त्यातून काढायचं म्हणलं तर उंगली टेढ़ी करनी पडती है, वाकडं करू म्हणले. ठीक आहे म्हणले, वाकडं तर वाकडं. उगीच चिंता कशाच त्याची, उणीव येथे ना युक्तीची. माझ्याजवळ काही युक्तीची उणीव नाही म्हणले, भरपूर युक्त आहे. कृष्ण म्हणे घेऊन चराटे, मज जवळी या उद्या पहाटे. चराट घेऊन या म्हणले उद्या सकाळी माझ्याजवळ. देवा आपल्याला दूध तूप खायचं, चराट काय करायचे, आगाव बोलायचं नाही म्हणले, सांगलं ते जेवढं सांगितलं तेवढं करायचं. आणि कोणाला सांगायचं नाही म्हणजे चराटे घेऊन कुठं जायचंय, फक्त मी सांगितलंय गपचूप चराटे घ्यायचे आणि सकाळी इथे यायचं म्हणजे. दुसऱ्या दिवशी पहाटले अजूनी नवते तो गोपवधू मथुरेसी, निगती घेऊन कुंभ शिरावर, दूध तूप विकण्यासी जय हरी सुख कंदा. पहाटलेलं नव्हतं, सकाळी सकाळी त्या निघाल्या मथुरेला जायला. डोक्यावर दुधा तुपाची मडकेत, काही हंडेत, रेंगळती तारे आकाशी, अजून आशा सावळ्या प्रकाशी, अंधुक मूर्ती दिसती त्यांच्या, स्मृती पुसट जणू बालवयीच्या. आपल्या बालवयीच्या स्मृती जशा आपल्याला पुसट आठवतात ना, तशा त्या अंधुक प्रकाशामध्ये त्या गोपी चाललेल्या दिसत होत्या म्हणले, अंधुक अंधुक. एकी मागुण एक चालती, दूध दयाची घागरवरती, कुणी मधुरसे पद सांगावे, इतरांनी ते सुस्वर गावे. गॉसिप्स करत जात नव्हत्या त्या, कुणाचे गाराने करत जात नव्हत्या. काय करायच्या, एकीनं पद सांगावं
आणि बाकीच्यांनी ते पद मागे मागे म्हणावं. प्रेमे मुखाने हरिनाम घेती, गोविंद दामोदर माधवेती, गोपाल दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. असं त्यांनी भगवंताचं नाव घेत 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 आपलं मार्गक्रमण करावं. रोजचा रस्ता होता, रोजचा सराव होता. पुढे कुठं काय आहे, रस्त्यात खाच कळगे सगळे माहीत होते. त्याच्यामुळे यांनी आपल्या डोक्यावर घागरी घ्याव्या आणि भजन म्हणत 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 पुढे जावं. त्याच्यामुळे थकवाही येत नव्हता. प्रतिदिवशी ही परिपाटी, आजच कसली शंका पोटी, परितयांना काय कल्पना, सर्व वेळ सारखी असेना. ह्यांच्या मनात काही कल्पना नव्हती. त्यांना काय माहित की दररोज सारखं होणार नाही, आज काहीतरी वेगळं घडेल. यानं काय सांगितलं देवानं, आधी चराठ खाली ठेवायचे म्हणले. त्या चराटाच्या जवळ आल्या की वितवित भर त्या दोऱ्यावर उचलायच्या म्हणल्या. ताणून दोऱ्या रस्त्यावरती, मुले दोकडे लपली होती, शिळ हरीची येता कानी. म्हणले मी शिट्टी वाजवाल. दोऱ्या धरिल्या उचलून त्यांनी वितवित भर वर उचलल्या दोऱ्या. शिळ कशाची म्हणती तोची, अडखळून दोरीला, पडल्या भूवर गोपकामिनी, तोल नसे सावरला. जय हरी सुख कंदा. अडकल्या आणि धडा धड पडल्या. दूध तुपाची घट्ट दह्याची, तशीच मडकी नवनीताची, कोसळली की सवेच खाली, आणि मुलांची चंगळ झाली. एक ताव दे नवनीतावर, दुजा दुधाची उचली कागर, मुखी घालिती सापडले ते, मूर्त सावळी दूर हासते. ज्याला जे सापडल ते, लोणी सापडलं लोणी, दही सापडलं दही, दूध सापडलं दूध. आणि हे साहेब दूर उभे राहिलेत आणि हसायला लागले. मी नाही त्यातला, मी बाहेरचा आहे म्हणली. मला काही घेणं नाही, जे केलं ते यांनी केलं. आता या अडकल्या पडल्या, व्याकुळल्या गोपिका बापुड्या, दुधा तुपाने भिजल्या साड्या. हे चित्र बघा, व्याकुळ झाल्यात. दात दुखावे कोपर फुटले, पाऊल कोणाचे मुरगळले. रोजच्या कष्टाची सवय होती, फ्रॅक्चर झालं नाही एकीच, या मुरगळलं थोडं खर्चटलं. नाही तर आता काय घसरून जरी पडलं तरी काय ते ऑर्थोपेडिक्स, त्याला प्लास्टर पट्टा ते सगळं आहे. त्या कष्ट करत होत्या, रोज सकाळी उठल्यापासून कष्ट होते, म्हणून त्यांची शरीर मजबूत होती. उठल्या सावरून, आता सांडलंय पण आता सावराव तर लागेल, आपल्याला घेऊन जावं लागेल. सावरुणी जो गोपी उठती, पोरांनी पाहिलं तो ही पोरे पसार होती, लागत सेना कृष्णही हाती, वायूची दुसरी मूर्ती ती. तो काही सापडला नाही कोणाला. आणि यांनी मग पाहिलं, आता म्हणलं इथं काही नाही, याची जाऊन तक्रार करावं लागेल म्हणल्या. यशोदेस येऊन तयांनी वृत्त हरीचे कथिले, परिजननीच्या न्याय मंदिरी, शिक्षेचे भय कसले. जय हरी सुख कंदा. त्यांनी यशोदेला येऊन सांगितलं, पण सगळ्यात मोठं न्यायालय असते आईचं. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाई म्हणे, तुमचं काय नुकसान झालं असेल ते मी भरून देते. आता या तरी प्रेमानं भरलेल्या होत्या भगवंताच्या. त्यामुळे तसं नाही का यशोदाबाई, नुकसानीचं काही नाही म्हणल्या, पण तुझं पोरगं मोठं आगाव झालंय म्हणल्या. आता यशोदेला वाटायला लागलंय यांचं खरंच नुकसान झालंय, तर ह्या कबूलही करत नाहीत. खरे न वाटे तिला कदापि, जरी शपथेने कथिती गोपी, सांगे परिती वत्सल आई, करीन मी तुमची भरपाई. जे असेल ते असू द्या म्हणल्या, मी तुमची भरपाई करून देते. कारण प्रत्येक आईला आपलं लेकरू खोडकर असलेलं आवडते, आणि लेकरू खोडकर असलंच पाहिजे. नाही तर काय ते मैद्याचे पोत्यासारखे बसलेले लेकर, ते मोबाईल असा 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 ढकलत राहते. त्यापेक्षा लेकरानं खेळावं आणि आईनंही खेळू द्यावं त्या लेकरांना. ते उलट झालंय. तर आईला वाटते आपलं काम होते, त्या लेकराच्या हातात ते दिलं की ते गुंग, ती अफू आहे अफू. बघा आपल्यालाही कसं जमतंय, किती कमी करता येतं ते. मेघ निळते दुसऱ्या वेळे, प्रकार काही करी निराळे. प्रत्येक वेळेला पहिल्या वेळेस दोऱ्या वापरल्या, आता दुसऱ्या वेळेस काय केलं, सराटे आणा म्हणले, काटे, आणि ते टाका म्हणले सगळ्या रस्त्यावर पोरांना. लोणी चोरून पळता वाटे,
पसरून ठेवी खूप सराटे. आपण लोणी घेऊन यायचं म्हणले आणि ह्या मागं पळायला लागलं की यांच्या पायामध्ये काटे टोचले पाहिजे. जरी घातिले टाळे दारा. आजवर ह्या कधी कड्या लावून जात होत्या, कुलप घालत नव्हत्या, आता कुलप घालून जायला लागल्या घराला. ते न थांबवी गोरस चोरा. पण यांची चोरी काही थांबली नाही. शिडी सारखी रचुनी पोरे धाऱ्यामधून घरात उतरे. धाऱ्यामधून घरात उतरायला लागला. धारे माहित राहिलं नाही काय ते. दूर जावा म्हणून धारे असायचे, ते 4 कौलं काढलेले असायचे. ते दूर जायचा, सकाळी त्याच्यातून तेवढाच प्रकाश पण यायचा. हे काय करायचे, पोरावर पोरं चढवायचे घराच्या बाहेरून आणि धाऱ्यातून मध्ये उतरायचे आणि शिंक्यावर ठेवलेलं लोणी किंवा तूप जे काय असायचं ते गट्टम करायचे. उंच बांधिली शिंके असती काठी घाली हात्यावरती. नाहीच शिंक हाती उंच बांधलेला असेल तर काठी घालायचे, फोडायचे. जे काही वरून धारा येतील त्यावरच्यावर धारा तोंडात धरायची. केले असती उपाय नाना कृष्णा पुढती एकटिकेना. नाना उपाय केले, काही टिकले नाही. मुले जाहली पुष्ट शरीरी गोपवधू त्रासल्या अंतरी. म्हणती हरिहा घरात असता लाभू देनच आम्हा शांतता. म्हणल्या पोरं तर सुदृढ झालीत, आपण बेजार झालो. म्हणल्या हे काय घरी राहिलं तर हे आपल्याला काही सुख लाभू देत नाही. म्हणले काट त्रास होत हे खरे त्यामुळे द्वेष चीड परी नाही. उलट कुठे तरी खोल हवेसे खट्याळ पण ते होई जय हरी सुखकंदा. ही खरी प्रेमाची गंमत आहे. त्रास व्हायचा पण आवडत्या माणसानं किती त्रास दिला तरी त्याचा त्रास वाटत नाही. त्यांना ते खट्याळ पण हवंसं वाटायचं भगवंताचं. त्याच्या खोड्यांशिवाय चैन सुद्धा पडत नव्हती. आवड त्यांच्या वागणुकीतील विचित्रतेचे बोचतच जरीसल. सुख करता तरी त्यातही येई प्रेमाची की ही नवलाई. परिहरीच्या त्या या खोड्यासी नवीच भरती ये प्रतिदिवशी. वदती गोपी हरिप्रती या लाडावून नच ठेवाया वाया. याला जास्त लाडवून ठेवले म्हणले याच्या आईनं. याच्या खोड्या काही कमी होत नाहीत. गोरस चोरी फोडी रांजण धान्य उधळीतो करिता कांडन. लुगडे दिसता ते टरकावी घेऊन चिमटे मुला सरडवी. नाना प्रकारच्या भगवंतानं खोड्या कराव्यात. गोरस चोरी तर होतीच, बाहेर पाण्याचा रांजण ठेवला, काय गरज आहे, त्याला फोडून जायचं. तिनं जेव्हा पाणी घ्यायला यावं पाहावं तर रांजणात काहीच नाही, खाली बोकातून पाणी सगळं वाहून गेलेलं. हिनं कांडण करायला धान्य घेतलेलं असावं, हिचा दोन्ही हात त्या मुसळाला उकळात धान्य आणि यानं खालचं धान्य उधळावं हिच्या अंगावर. ही पकडायला जाईपर्यंत पळून जायचं. नवीन लुगडं आणलेलं हिनं दोरीवर टाकलेलं, त्यानं ते लुगडं खाली घेतलं, त्याच्या एक एक फाडून चिंध्या केल्या. आणि कान्या काय केलंस रे? म्हणजे तुझ्या नवऱ्याने एक आणलं होतं, मी त्याचे 1000 केले. म्हणजे अशा भगवंतानं नाना लीला कराव्या. खोडी विणे हान बसे जराही शिक्षा परिया करवे न काही. याला घव्या ते बघताच बाई चित्तातला राग विरो निजाई. तिच्या चिंध्या केल्या तरी तिला राग आला नाही. याच्या खोड्या पाहून त्याच्याकडे बघून तिला अजून आनंद व्हायचा आणि तिच्या चित्तात जो राग होता तो विरून जायचा. मग या सगळ्या गोपी म्हणल्या हे काही बरं नाही, आपण जाऊन यशोदेला उपाय सांगूया. म्हणल्या काय उपाय सांगूया? उपाय कथितो आम्ही म्हणून या यशोदे तुला. सरेवरी साठवे न लहान हा राहिला. वनात इतरा सवे नितवळा वयासी गुरे. हरी सतव पाठवी सकळ लाड झाले पुरे. गोपाल कृष्ण महाराज की जय. यशोदे तुला एक उपाय सांगतो म्हणले. तुझं पोरग काही लहान राहिलं नाही, 8 वर्षाचं झालंय. आमची लेकरं जात नाहीत का म्हणे वनामध्ये गुरं घेऊन? याला सुद्धा या पोरांसोबत गुरं वळायला पाठव. गवळ्याचं पोरग आहे शेवटी, त्याला ते आलंच पाहिजे. त्याचे लाड पुरे झाले म्हणल्या. आता अशा प्रकारे हा गोकुळातला आनंद जो होता तो आनंद या ठिकाणी समाप्त झालाय आजच्या पुरता. उद्या भगवान 5व्या सर्गामध्ये विधी मोहनाश म्हणजे ब्रह्मदेवाच्या मोहाचा नाश करणार आहेत. भगवान उद्या वनामध्ये जाणार आहेत धेनूंच्या मागे.
तो प्रसंग उद्या आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आता या 5व्या सर्गाच्या पहिल्या श्लोकाचं पठण होईल, त्यानंतर भजन